श्री स्वामी समर्थ. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. चैत्र नवरात्रीला काय करावे व काय करू नये संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. यंदा 19 मार्च 2026 गुरुवारी चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे आणि याच दिवशी गुढीपाडवासुद्धा आहे आणि याच दिवसापासून आपल्या मराठी नववर्षाला सुद्धा सुरुवात होत आहे. तुम्हा सर्वांना गुढीपाडवाच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या आणि चैत्र नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत चैत्र नवरात्री घटस्थापना माहिती, त्याचे नियम, त्याचबरोबर घटस्थापनेचे 2 शुभ मुहूर्त. पहिल्या मुहूर्तामध्ये जर तुम्हाला घटस्थापना करणे शक्य झालं नाही तर दुसरा अभिजित मुहूर्तसुद्धा आहे, त्यामध्ये तुम्ही घटस्थापना करू शकता. या चैत्र नवरात्रीमध्ये उपवास कसा करावा, तुमच्याकडे जर घट नसतील तर तसेच अखंड दिवा किंवा कलश स्थापना कशी करावी, तसेच कन्यापूजन, देवीची ओटी ही कोणत्या माळेला भरावी, कोणत्या सेवा करू शकता, अशी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. आपल्या कुलदेवीचा कुलाचार करण्याचा तसेच आपल्या घराण्याच्या रीतिरिवाजाप्रमाणे तिची सेवा करून कुलदेवीचा आशीर्वाद मिळवण्याचा नवरात्री म्हणजे जणू काही सुवर्ण काळ असतो. कारण नवरात्र काळामध्ये देवीच्या लहरी हे संपूर्ण ब्रह्मांडामध्ये सक्रिय झालेल्या असतात आणि या 9 दिवसाच्या संधीचा जो व्यक्ती सोनं करतो तोच खरा भाग्यवान असतो. देवी त्याच्यावर अतिप्रसन्न होते. नवरात्रीमध्ये देवीच्या शक्तीच्या 9 रूपाची पूजा केली जाते. संपूर्ण मराठी वर्षात 4 नवरात्र साजरे केले जाते. यातील पहिले नवरात्र चैत्र महिन्यात साजरे करण्यात येते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश इथे मोठ्या प्रमाणात चैत्र नवरात्र साजरं केलं जातो. नवरात्रीचे संपूर्ण 9 दिवस देवीचे व्रत, पूजन, सेवा केली जाते. पहिल्या दिवशी देवी शैलपुत्री, दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी, तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा, चौथ्या दिवशी कुष्मांडा, 5व्या दिवशी स्कंदमाता, 6व्या दिवशी कात्यायनी, 7व्या दिवशी कालरात्री, 8व्या दिवशी महागौरी आणि 9व्या दिवशी सिद्धिदात्री. अशा प्रकारे देवीचे 9 स्वरूपात पूजा केली जाते. यंदा गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी सुरू झालेली आहे चैत्र नवरात्र. 27 मार्च 2026 रोजी शुक्रवार समाप्त होईल. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र नवरात्र चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून सुरू होते आणि या दिवशी आपण सर्वजण आपापल्या घरी गुढ्या उभारून गुढीपाडवा सण साजरा करतो. हिंदू नवीन वर्षाची सुरुवात देखील याच दिवसापासून होते. धार्मिक श्रद्धेनुसार नवरात्रीची सुरुवात शाश्वत ज्योत आणि कलशाच्या स्थापनेने होते. शाश्वत ज्योत याचा अर्थ काय होतो? अखंड दिवा. आणि कलश स्थापना म्हणजे काय? आपण जो घट बसवतो तर तो घट किंवा मंगल कलशसुद्धा आपण याला म्हणत असतो. चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला आपल्या देवाऱ्यातील नवीन मंगल कलश देखील स्थापना करता येते. आपल्यापैकी भरपूर जणांना बऱ्याच दिवसांची इच्छा असेल की देवाऱ्यामध्ये कुलदेवीचा नावाचा मंगल कलश असावा, पण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे किंवा थोडासा कंटाळा केल्यामुळे तुमच्याकडून ती इच्छा राहून गेली असेल तर गुढीपाडवा म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी पूर्ण एक असा मुहूर्त आहे आणि या योगायोगाने त्याच दिवशी चैत्र नवरात्रीला सुरुवात होते. तर या दिवशी तुम्ही मंगल कलश स्थापना करू शकता. त्याचबरोबर ज्यांना चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा घटस्थापना करायची असते, दरवर्षी तुम्ही करता किंवा यावर्षीपासून करायची इच्छा असेल तर ती सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता. आता आपण मंगल कलश स्थापनेचा किंवा आपण जे काही घट बसवणार आहोत तर ते घट बसवण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे, त्याची वेळ कोणती आहे ते जाणून घेऊया. चैत्र नवरात्रीची सुरुवात म्हणजेच प्रतिपदा तिथी 19 मार्च 2026ला अर्थात त्याच दिवशी गुरुवार आहे. आता उदय तिथीनुसार चैत्र नवरात्र गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी सुरू होईल. वैदिक दिनदर्शिकेनुसार चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी 6:53 ते सकाळी 7:43 असेल. या काळामध्ये देवी भक्तांनो एकूण 51 मिनिटे वेळ मिळणार आहे. यावेळी जर काही कारणाने तुम्हाला घटस्थापना करणे शक्य झालं नाही तर दुसरा अभिजित मुहूर्तसुद्धा आहे. हा मुहूर्त 48 मिनिटाचा असणार आहे. हा दुसरा अभिजित मुहूर्त दुपारी 12:05 ते दुपारी 12:53 असणार आहे. तर या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही घटस्थापना करू शकता किंवा अखंड दीपसुद्धा प्रज्वलित करू शकता. काही कारणाने या दोन्ही मुहूर्तामध्ये जर तुम्हाला घटस्थापना करणं शक्य झालं नाही, अखंड दीप प्रज्वलित करणं शक्य झालं नाही तर
दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही घटस्थापना करू शकता किंवा अखंड दीप प्रज्वलित करू शकता, कारण हा घटस्थापनेचा पूर्ण दिवसच शुभ असणार आहे. आता घटस्थापनेच्या दिवशी देवघरातील देवांची पूजा कशी करावी हे प्रथम जाणून घेऊया. घटस्थापनेच्या दिवशीच आपल्या देवघरातील देवांची आधी पूजा करून घ्यायची आहे. जी आपली रोजची पूजा असते ती आधी करून घ्यायची आहे. नंतर घटस्थापना आपल्याला करायची असते. तर बघा, घटस्थापने दिवशी काय करायचं आहे, तर सगळे देव जे आहेत ते स्वच्छ आधी करून घ्यायचे आहे. नंतर बघा, देवपूजा करताना देवांना आपल्याला पाण्याने दुधाने अभिषेक घालायचा आणि पंचामृताने किंवा दुधादह्याने आवर्जून अभिषेक घालावा. जेवढ्या देवाच्या मूर्त्या आहेत त्यांना तुम्ही दुधाने आणि पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे किंवा पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे. त्यानंतर घटस्थापनेच्या दिवशी जे कुठले तुम्ही देवाऱ्यात कापड वगैरे अंथरताय ते देवासाठी लाल, हिरवं, पिवळं हे कापड अंथरा. मात्र नवीन कपडा देवांना व देवघरात अंथरण्यासाठी या दिवशी घ्यावे व नवीन कपड्यावर देवांना स्थापन करावे. तसेच तुमच्याकडे चैत्र नवरात्रीची घटस्थापना असेल तर जोडविड्याच्या पानावर फक्त देवीच्या टाकाची स्थापना केली जाते. म्हणजे देवीचा टाकच घटी बसवला जातो. इतर देवी देवता घटी बसवले जात नाहीत, म्हणजे विड्याच्या पानावरती ठेवले जात नाहीत. आणि ज्यांच्या घरी घट बसवले जात नाही त्यांनी कोणत्याच देवीची स्थापना विड्याच्या पानावर केली तरी चालते. एक गोष्ट लक्षात ठेवा, घटस्थापना केली तरच देवीचा टाक हा घटी बसवला जातो. तसेच नवरात्रीत सर्व देवांची पूजा केली देखील करू शकता. मात्र जर देवीचा टाक घटी बसवला असेल तर फक्त आपल्याला देवीचा टाक मात्र अजिबात 9 दिवस हलवायचा नाही. इतर देवी देवतांची पूजा मात्र करू शकता, म्हणजेच त्यांना स्नान घालू शकता. रोजच्याप्रमाणे आपण देवपूजा करतो त्याप्रमाणे आपल्याला रोजची पूजाही करायची आहे. नंतर घटस्थापना अखंड दिवा लावून तुम्ही आरती वगैरे करू शकता. तसेच चैत्र नवरात्रीमध्ये तुमची इच्छा असेल तर तुम्ही 9 दिवस उपवास देखील धरू शकता किंवा बसता उठता देखील उपवास धरू शकता. किंवा एखाद्या माळेला तुम्हाला उपवास धरायचा असेल तर त्याही दिवशी तुम्ही संपूर्ण दिवसभर उपवास धरायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा. अशा पद्धतीने तुम्ही तो उपवास करू शकता. आता जाणून घेऊया अखंड दिव्यासंदर्भातील माहिती. तसेच देवीची ओटी कधी भरावी, कन्यापूजन कधी करावे ते जाणून घेऊ. बघा, तुमच्याकडे घटस्थापना केली जात नसेल तर जे सुरुवातीला मी 2 मुहूर्त सांगितलेले आहे तर या दोन्हीपैकी कोणत्याही मुहूर्तावर तुम्ही अखंड दिवा हा प्रज्वलित करू शकता. अखंड दिवा प्रज्वलित करण्यासाठी जिथे तुम्ही अखंड दिवा लावणार आहात, जसे की एखाद्या चौरंगावर किंवा पाठावर तुम्ही देवीचा फोटो ठेवून तिथे सुद्धा अखंड दिवा हा प्रज्वलित करू शकता किंवा देवघरासमोर सुद्धा करू शकता. तर डायरेक्ट जमिनीवर दिवा जो आहे तो आपल्याला अखंड दिवा प्रज्वलित करायचा नाही. दिव्याला आसन द्यायचं आहे. आसन कशाचं द्यायचं तर बघा, तांदूळाचं आसन द्यायचं आहे. तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदूळावर आपण अष्टदल कमळ काढू शकतो. नाही काढलं तरीसुद्धा काही हरकत नाही. तर त्या तांदूळाच्या राशीवर थोडेसे हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचे आणि त्याच्यावर आपला जो दिवा आहे तो ठेवायचा आहे. चौरंगावर किंवा देवाच्या समोर किंवा एक प्लेट घेऊ शकता आणि तुम्ही प्लेटमध्ये तांदूळ ठेवू शकता आणि त्यावर हळदी कुंकू अर्पण करू शकता. त्याच्यावर सुद्धा तुम्ही अखंड दिवा हा प्रज्वलित करू शकता. अखंड दिवा लावण्यासाठी पारंपरिक पूर्वीपासून तुमच्याकडे कसा दिवा वापरला जातो तर त्या पद्धतीचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे. तुमच्याकडे वात कशा पद्धतीची वापरली जाते, कारण बऱ्याच जणांकडे कलावा असतो त्याची वात वापरली जाते. बऱ्याच जणांकडे कापसाची वात वापरली जाते. आमच्याकडे कापसाची वात वापरली जाते तर मी तीच वात वापरणार आहे. कुलदेवी ही काही आतापासून नाही, पिढ्याने पिढ्या कुलदेवीचा मानसन्मान, कुळाचार, कुळधर्म आपले जे पूर्वज आहे ते करत आलेले आहेत आणि ते या पद्धतीने करतात. त्याच पद्धतीने आपण करणे आणि ते पुढे तीच प्रथा चालू ठेवणे आपलं कर्तव्य आहे. आणि त्याच्यामुळे तुमच्या घराण्यातील परंपरेनुसार तुम्हाला दिवा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये सुद्धा वातसुद्धा त्याच पद्धतीने वापरायची आहे. आणि सुरुवातीला दिवा ठेवल्यानंतर स्वच्छ धुवून वगैरे कोरडा करून घ्यायचा आणि दिवा कुठल्या ठेवल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर तेल टाकायचं आहे. तुम्ही तुमच्या घरातील जी वात वापरली जाते ती वात त्यामध्ये घालावायची आणि दीप प्रज्वलित करायचा आहे. अखंड दीप आणि त्यामध्ये एक छोटासा कापुराचा तुकडासुद्धा टाकायचा आहे, म्हणजे तुमचा दिवा जो आहे तो शांत होणार नाही. ही खूप महत्त्वाची टीप आहे, कारण बऱ्याच जणांना भीती वाटते की माझा दिवा शांत होईल किंवा जे बरेच जण बघा विजन म्हणतात
आता मी इथे विझन म्हणत नाही, तर दिव्याला, त्या विझण्याला शांत असा शब्द वापरत आहे. तर तुमचा दिवा जो आहे तो शांत होणार नाही. कापराचा तुकडा जो आहे तो तुम्हाला टाकायचा आहे. आता ही आपली अखंड दिवा प्रज्वलित करण्यासंबंधित माहिती. आता देवीची ओटी जी आहे तुम्ही 8व्या माळेला 9व्या माळेला भरू शकता. पण या 2 माळेला तुम्हाला जर देवीची ओटी भरणे शक्य नाही झालं तर तुम्ही 5व्या माळेला पंचमीलासुद्धा देवीची ओटी भरू शकता. आणि या तिन्ही याला जर काही कारणामुळे तुम्हाला शक्य नाही झालं तर नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही देवीची ओटी भरली तरीसुद्धा चालते. घरच्या देवीची ओटी भरायचीच आहे आणि तुमच्याकडे घटस्थापना असू द्या किंवा घटस्थापना नसू द्या, घरच्या देवीची ओटी तर भरायचीच आहे. पण तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादे देवीचं मंदिर असेल तर त्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन देवीची ओटी आवश्यक तुम्हाला भरायची आहे. आणि कन्यापूजन जे आहे ते अष्टमीला किंवा नवमीला केलं जातं. तुमच्याकडे ज्या दिवशी करण्याची पद्धत आहे त्या दिवशी करू शकता. अष्टमी किंवा नवमी या दोन्ही तिथीला तुम्हाला कन्यापूजन काही कारणाने करणे शक्य झालं नाही तर तुम्ही पंचमीला केलं तरीसुद्धा चालतो. शक्यतो नवमीला आणि अष्टमीला करण्याचा प्रयत्न करा. या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये अखंड दिवा किंवा ज्या पद्धतीने तुम्हाला सेवा करणे शक्य होईल, दुर्गा सप्तशतीचे पाठ असेल, कुंजिका स्तोत्र, कुलदेवीचा मंत्र, त्याचप्रमाणे नवरात्रीत कुलदेवीची सेवा किंवा कुळाचार म्हणून कुलदेवीच्या टाकावर, मूर्तीवर किंवा फोटोवर कुंकुम अर्चन देखील करू शकता. त्याचबरोबर देवीला लवंगाची माळ देखील तुम्हाला या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये कधीही घालू शकता. या व्यतिरिक्त ज्याच्याकडे अजून देवतांचे टाक, पितरांचे टाक वगैरे नाहीत तर ते टाकसुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता आणि गुढीपाडव्याच्या दिवशी त्याची स्थापना करू शकता. समजा तुमच्यापैकी कोणाला गुढीपाडव्याचा आधीच टाक मिळून जाणार असतील तर मग ते टाक तुम्ही घरी आणायचे आणि पण धान्यामध्ये पुरून ठेवायचं, म्हणजे ते दिसणार नाही व तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी ते टाक वर काढायचे. त्यांना अभिषेक वगैरे करायचा, स्नान घालायचं आणि विधिवतपणे साधी पूजा करून आपल्या देवाऱ्यामध्ये त्या टाकाची स्थापना करून घ्यायची. पण जर तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी टाक मिळाले तर तुम्हाला ध्यानात वगैरे न ठेवता तुम्ही डायरेक्ट त्याची देवघरामध्ये विधिवतपणे स्थापना करू शकता. आता नवरात्रीच्या सगळ्यात शेवटच्या दिवशी तुम्हाला होम हवनसुद्धा करू शकता. होम हवन केल्यामुळे काय होतं, आपल्या घरामधून जो काही नकारात्मकता आहे ती कायमची निघून जाते. कुलदेवीचे अस्तित्व ते कायमस्वरूपी आपल्या वास्तूमध्ये तयार होतं. तर या दिवशी तुम्हाला होम हवन करता येईल. साधासुद्धा तुम्ही गौरीचा किंवा कापुराचा देखील होम करू शकता. आता बघा, गुढीपाडवाचा स्वयंपाक आपण पुरणपोळी करतो तर ज्यावेळेस नैवेद्य तयार होईल तर सर्वप्रथम या देवी देवतांना नैवेद्य दाखवावा आणि त्यानंतर गुढीला नैवेद्य दाखवा आणि मग तुम्ही जेवण वगैरे करू शकता. आता बघा, घट काही ठिकाणी 8व्या माळेला उठतात, म्हणजे रामनवमी दिवशी उठतात, तर काही ठिकाणी 9व्या माळेला उठतात. घटस्थापना केली असेल तर घटाला 9 माळा घालूनच घट उठवले जातात. तुमच्याकडे जसा कुळाचार असेल त्यानुसार तुम्ही घटही उठवू शकता. आमच्याकडे 9व्या माळेला घट उठवले जातात व त्या दिवशी उपवास देखील सोडला जातो. आणि या चैत्र नवरात्रीमध्ये जर तुमच्यापैकी कोणी घट बसवला असेल तर देवीचा टाक एका जागेवरून हलवायचा नाही कधीपर्यंत, तर 9 दिवसापर्यंत. तुम्ही जेव्हा घट हलवाल तेव्हाच मग देवीचा टाकही हलवू शकता आणि तेव्हाच तिला स्नान देखील घालू शकता. तोपर्यंत म्हणजे 9 दिवसाची यंदा नवरात्र आहे तर तुम्हाला 9 दिवस देवीचा टाक अजिबात हलवता येणार नाही आणि त्यांना स्नान देखील घालता येणार नाही. बघा, टाक असेल, मूर्ती असेल, जे काही असेल ते, मात्र घटस्थापना जर तुम्ही केली नसेल तर तुम्ही देवीला दररोज स्नान घालू शकता. जशी आपण शारदीय नवरात्रीत करतो त्याच पद्धतीने याही घटस्थापनेत करायचं आहे. आता बघा, तुम्हाला चैत्र नवरात्रीचे काही महत्त्वाचे नियम सांगते, तेही तुम्ही लक्षात ठेवा. चैत्र नवरात्रीचा उपवास करणाऱ्या व्यक्तीने कुठेही राहणं टाळावं, म्हणजेच आपल्याच घरी राहायचं, दुसऱ्याच्या घरी राहायचं नाही किंवा परान्न घ्यायचं नाही. चैत्र नवरात्रीमध्ये स्वच्छ कपडे घालायचे, म्हणजे मासिक पाळी, सुतक, वेटाळ किंवा अशुभ प्रसंगी आपण काही कपडे वापरलेले असतील तर मग नवरात्रीच्या काळामध्ये ते कपडे अजिबात वापरू नका. त्याऐवजी तुम्ही दुसरे कपडे वापरू शकता. या नवरात्रीत घटस्थापना केली जात नसेल तर तुम्ही फक्त अखंड दिवा लावून आपल्या कुलस्वामिनीची, कुलदेवीची सेवा करू शकता. किंवा हेही तुम्हाला शक्य नसेल तर या नवरात्रीमध्ये आपल्या कुलस्वामिनीसाठी, कुलदेवीसाठी
तुम्ही मंत्र, कुंजिका स्तोत्र, दुर्गा सप्तशती पारायण या सेवा केल्या तर अतिउत्तम. चैत्र नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्यांनी दिवसा झोपणं टाळावं, म्हणजे व्रताचा आपल्याला पूर्ण फळ मिळतं. कोणतेही व्रत असेल तर मग त्या व्रताच्या दिवसभरात आपल्याला झोपायचं नसतं. आपण डायरेक्ट म्हणजे सकाळी उठल्यानंतर रात्री झोपायचं. दुपारची वामकुशी अजिबात घ्यायची नाही. चैत्र नवरात्रीच्या काळामध्ये देवीच्या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खोटं बोलणं, राग करणं, हिंसा करणं ही प्रकार आपल्यालाच टाळायचा आहे, जेणेकरून सात्विक वातावरणामध्ये आपण हे व्रत पूर्ण केलं असा याचा अर्थ होतो. या नवरात्रीच्या काळामध्ये मात्र घरामध्ये मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करावा. तसेच उपवास करणे शक्य नसेल तर केवळ 2 वेळा सात्विक भोजन ग्रहण करावे. नवरात्रीच्या 9 दिवसाच्या दरम्यान केस आणि नखे कापू नये. या काळात ब्रह्मचर्य पालन करावे, परान्न पूर्णपणे वर्ज्य करावे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मी दिलेली आहे. तर जास्तीत जास्त तुम्ही व्हिडिओ शेअर करा, म्हणजे बऱ्याच जणांना हा व्हिडिओ आहे तो यूजफुल ठरेल. आणि माहिती आवडली असेल तुम्हाला तर कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.